हॅलो, नमस्कार. मी सुखदा. माझ्या चॅनलवर आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. खूपदा काय होतं, आपण एखाद्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो. खूप जणांना असं वाटते की पैशाने आपल्याला सगळ्या वस्तू विकत घेता येतात. पण प्रत्येकालाच प्रत्येक वस्तू पैशाने घेऊ जरी शकलो तरी आनंद हा कधीच घेता येत नाही. मग तो आनंद अगदी छोट्या छोट्या वस्तूंमध्ये असतो, जो की आपल्याला त्यातच समाधान मानावा लागतो. मग तो आनंद आपल्याला अगदी छोट्याशा एखाद्या खिलोन्यामधून बाळाला मिळत असतो, मोठ्यांना एखाद्या वस्तूमधून मिळत असतो किंवा त्यांच्या डेलीच्या वर्तणूकमधून किंवा डेलीचा जो रुटीन आहे त्यामधून त्यांना खूप मोठा आनंद मिळत असतो. कारण प्रत्येक वस्तू पैशाने जरी घेता आली तरी आनंद हा कधीच कुणाला विकत घेता येत नाही. मग छोट्या छोट्या ज्या सवयी आहे, आपले जे छोटे छोटे जे साधे क्षण आहेत, ते जर आपण अगदी मनापासून अनुभवले तर त्यातसुद्धा आपल्याला खूप मोठा आनंद मिळत असतो. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे त्यांनी आपण नेहमी आनंदी राहू शकतो. अगदी हे सगळ्यांसाठीच लागू जरी असलं तरी जे प्रत्येक एजसाठी लागू आहेत, पण काही पॉईंट्स असे आहेत जे उतरत्या वयातले लोक आहेत त्यांच्यासाठी खूप समाधानकारक आहेत. पहिलं पॉईंट म्हणजे सकाळचा पहिला चहा. मग तो चहा तर प्रत्येकच व्यक्ती घेत असतो. तो जर आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीसोबत घेतलं, आपल्या प्रियजनांसोबत घेतलं, त्यात थोड्याशा गप्पा जर झाल्या तर त्यात चहामध्ये जो गोडावा वाढतो तो अतिशय उत्तम असतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात अगदी फ्रेश होते आणि आपण खूप उत्साहाने दिवसाची सुरुवात करू शकतो. दुसरं पॉईंट म्हणजे मित्रमैत्रिणींना, म्हणजे ओल्ड एजमधले असोत की जनरेशनमधले असोत, मिडल एजमधले असोत, त्यांनी जर दिवसातून एखादी कॉल आपल्या प्रिय मित्र मैत्रिणींना किंवा त्यांच्या एजमधल्या लोकांना जर केलं तर त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा थकवा दूर करता येतो आणि त्यातही त्यांचा दिवस खूप चांगल्याने जाऊ शकतो. कधीकधी काय होतं, आपल्याला एखादी काम करताना आपल्याला खूप थकवा येतो. मग तो थकवा घालवण्यासाठी जेव्हा तुम्ही आराम करता, आराम करून जेव्हा उठता, कधीकधी दुपारची वेळ निघाली की आपल्याला थोडंसं अनफ्रेश वाटत असतो. मग त्यावेळेतसुद्धा आपण खूप चांगल्याने दिवस घालवण्यासाठी आपण एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीला कॉल करूनसुद्धा आपण आपला दिवस चांगल्याने घालवू शकतो आणि आपला कंटाळा नेमक्याने कमी करू शकतो. तिसरं पॉईंट म्हणजे निवांत वॉक. निवांत वॉक कसा करायचा असतो? तुम्ही एखाद्या गार्डनिंग करत असाल तर गार्डनिंगमध्ये तुम्ही फिरायला जाऊ शकता. मॉर्निंग वॉक तर चहाच्या आधीचंच झालं, पण इव्हनिंग वॉकला जायला सुरुवात केली पाहिजे. त्यांनी काय होतं, तुम्हाला तुमच्या एजचे रिलेटेड लोक मिळत असतात आणि त्यातही तुमचा दिवस अगदी गप्पा मारल्यासारखा फ्रीली निघून जातो. एक एक दीड दीड तास कसा निघून जातो हे तुमच्या एजच्या लोकांसोबत हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. त्यांनी तुमचं वॉक पण होईल, तुम्ही शांतपणे त्यातही काही अनुभव गोळा करू शकता आणि ते सुद्धा तुम्ही काही मित्रांसोबत काही शेअर करू शकता आणि गोष्टी असेल, एखाद्या गप्पा असेल, आपण त्यासुद्धा चांगल्याने अनुभवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला संगीत ऐकण्याची सवय असली पाहिजे. संगीताने काय होतं, माणूस फ्रेश होत असतो. संगीत जर ऐकत गेलं तर आपल्याला इतकं निवांत वाटतो की आपला वेळ कसा निघून जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि त्यातही म्हणजे संगीत ऐकणेच नाही तर तुमच्या आवडीचे जर संगीत असतील तर तुमचा दिवस खूप फ्रेश जातो आणि तुम्हाला खूप छान वाटत असतो. त्यातही जर तुम्ही मराठी गाणे ऐकत असाल, हिंदी गाणे ऐकत असाल किंवा जर ओल्ड एजचे जर व्यक्ती हा माझा जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना संगीत म्हटलं की त्यांना भजन, कीर्तन, देवभक्तीचे गीत यासारखे संगीत त्यांना आवडत असतात. मग ह्यासारखी दिवसाची सुरुवात असो, इव्हनिंग असो किंवा तुम्हाला रात्री जर झोपायचं असेल तर झोपण्याच्या वेळेससुद्धा जर तुम्ही थोडंसं संगीत ऐकलं तर त्यातही तुमचा वेळ खूप सुंदरपणे जाऊ शकतो. निवांत कधी बसले आहात, कधी गार्डनमध्ये वॉक करत आहात तर तेव्हाही तुम्ही संगीत ऐकून तुमचा दिवस खूप चांगल्याने घालवू शकता आणि दिवसाची सुरुवात जशी अगदी फ्रेश झाली चहासोबत तसं इव्हनिंग नाईटसुद्धा छान होईल. कारण की म्युझिक ही एक थेरपी आहे. त्याच्याने आपलं माइंडसुद्धा सेट असतो आणि आपण स्वतःला शांत ठेवू शकतो. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या घरात एखादी असा निवांत कोपरा असला पाहिजे की तिथे आपण निवांत बसून आपल्याला जे काही वाटते आहे त्याबद्दल स्वतःशी बोलता आलं पाहिजे आणि आपण स्वतःला फ्रेश ठेवू शकलो पाहिजे. एखादी गॅलरी असेल, गॅलरीमध्ये आपण उभं राहून कधीकधी फक्त इकडे तिकडे जरी बघितलं तरी आपल्याला खूप फ्रेश वाटत असतो. मग असा जरी वेळ काढता आला तरी तो आपल्यासाठी खूप
छान टाईम असतो की ज्यात आपण फक्त स्वतःसाठी टाईम घालवत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण खूपसे अनुभव घेत असतो. गॅलरी नसेल तर एखाद्या खिडकीत निवांत उभं राहू शकतो. एखादं काही लिहायचं असेल, एखादी खुर्ची असेल, खुर्चीवर बसून आपण निवांत चहा घेऊ शकतो. मग तो तुमचा घरातला एक असा कोपरा झाला की तिथे तुम्ही निवांत बसून फक्त वेळ तुम्ही तुमच्यासाठी स्पेंड करत आहात. तो सुद्धा एक खूप छान मुद्दा आहे. आणि आता जो मी पॉईंट सांगणार आहे तो थोडा ओल्ड एजमधल्या लोकांसाठी आहे की ते जर घरात आता तर मोस्टली इंडिव्हिज्युअल फॅमिलीज असतात, पण आजी आजोबा नातवंड मुलं नातवंडे यांच्यासोबत जर तुम्ही राहत असाल तर त्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जो तुमचा टाईम आहे तो तुमच्या नातवंडांसोबत खूप चांगल्याने स्पेंड करू शकता. मग नातवंडांसोबत काय करायचं? असं म्हणतात की वृद्ध व्यक्ती हा बालपणामध्ये दिवसेंदिवस कन्वर्ट होत असतो. मग वृद्ध व्यक्तींनी बालपणासारखं अगदी लहान मुलासारखं न करता त्यांच्यासोबत खेळू शकतो. त्यांना नातवंडांसोबत खेळायचं असेल पार्कमध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा दिवसभरातून जर शाळेतून नातवंड आले असतील तर त्यांच्यासोबत आज तुला टीचरनी काय शिकवलं, आज तू शाळेत किती गप्पा मारल्या, आज तुला कोणते कोणते खेळ शिकवलेत, असं म्हणून आपण आपला टाईमसुद्धा त्यांना देऊ शकतो. याच्याने लहान मुलांना आपण जितकं प्रेम देऊ लहान मुलं तितके आपल्या जवळ येत जातात आणि तितकाच आपला आणि त्यांचा गोडावा वाढत जातो आणि त्यांना पण खूप छान वाटते की आपल्यासोबत कोणीतरी आपल्या पद्धतीने खेळतो आहे. म्हणून नातवंडांसोबत वेळ घालवणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात तुमचासुद्धा खूप छान टाईम जातो आणि नातवंडांनासुद्धा खूप सुंदर वाटते. वयाप्रमाणे खूपदा काय होतं आपल्याला काही कला शिकायच्या असतात. कला शिकता शिकता आपल्याला आधी असं वाटतं की अरे या एजमध्ये काय शिकायचं, पण का नाही शिकायचं, फेरफटकाच मारून का होईना पण यायला पाहिजे. सायकल असो की गाडी असो, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत बसा. त्यातही जर तुम्हाला एखादी कौशल्य शिकायची असेल तर तुम्ही नातवंडांसोबत बसूनसुद्धा ड्रॉईंगचा क्लास अटेंड करू शकता. काही ऑनलाईन क्लास असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला एखादी प्रत्येक गोष्ट शिकण्याची ही जी आवड आहे ही वृद्धापन काळामध्ये जरी असली तरी आपल्याला खूप सुंदर आपलं वृद्धापन काळ काढता येतो आणि खूप चांगल्याने घालवता येतो. नवीन कौशल्य जर प्रत्येक वेळेस शिकत गेलेत तर प्रत्येकाला जर हे वाटत राहिलं की अरे आता तर मी ओल्ड एजमध्ये आहे, हे न वाटता आपण काहीतरी करत आहोत ह्या उत्साहाने जर केलं तर आपल्याला आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने घालवता येईल. नंतरचं पॉईंट म्हणजे डायरी लिहायची सवय पाहिजे. आपण आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करत जातो. असं म्हणतात की एखाद्या वृद्ध व्यक्तीजवळ बसलं तर आपल्याला खूप सारे अनुभव असतात. का बरं? कारण की आपल्यापेक्षा जास्ती आयुष्य ते जगलेले असतात. 4 पावसाळे त्यांनी आपल्यापेक्षा जास्ती बघितले असतात. कधीकधी आपल्याला ज्या गोष्टी फक्त माहिती असतात त्या जर त्यांच्याकडून जर आपण घेत गेलो तर आपल्याला खूप सुंदर काहीतरी शिकायला मिळते. त्याच्यामुळे मी तर ओल्ड एज व्यक्तींसोबत बसते आणि टाईमसुद्धा स्पेंड करते. तुम्हाला काय वाटते? तुम्हीसुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा. मला आवडते आणि त्यांच्यासोबत जर टाईम स्पेंड केला तर ते आमच्या वेळेस असं होतं, आम्ही असं जायचो, त्या मंदिरामध्ये असं होतं, हे जर त्यांचं ऐकलं तर आपणही सुद्धा त्यांच्या गोष्टीतून खूप मोटिवेट होत असतो. जसं स्वयंपाकाची कला असेल तर ती आपल्यापेक्षा त्यांना खूप चांगली येत असते. आपण शिकत शिकत अनुभवानुसार जसं ट्रेन होत जातो ते आपल्यापेक्षा ट्रेन झालेले असतात. म्हणून एखादी जर कृती त्यांच्याकडे असेल म्हणजे एखादी पदार्थ त्यांना जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर त्यांच्याकडून तो आपण घेऊ शकतो. मग ओल्ड एजमधल्या लोकांनी ते करण्याची वृत्ती जर असली तर त्यांनासुद्धा खूप खुशी वाटते आणि आपल्यालासुद्धा ते शिकायला मिळते. तर मग हे सगळं एखाद्या डायरीमध्ये लिहिण्याची जर सवय असली तर आपण आपल्यापासून पुढच्या पिढीपर्यंत ते अगदी सोप्या पद्धतीने समोरच्यालासुद्धा शिकवू शकू आणि समोरचा व्यक्तीसुद्धा शिकून घेण्यात तितकाच महत्त्वाकांक्षी असेल असं मला वाटते. आणि जर लिहून ठेवलं असलं तर खूपदा त्या गोष्टी आपण माइंडमध्ये सेट कधी कधी करता करता त्या विसरून जातात, पण लिहून ठेवलेला जो कॅल्क्युलेशन असतो तो अगदी परफेक्ट असतो. म्हणून ओल्ड एजमधल्या व्यक्तींनी जर लिहिण्याची सवय जर लावली तर त्यांचा टाईमसुद्धा तितकाच चांगल्याने जाणार आणि समोरच्या व्यक्तीलासुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळणार. आता सगळ्यात शेवटचं पॉईंट म्हणजे प्रत्येकाला माफ करायला शिका. वयानुसार आपल्यामध्ये खूप सारे कटुत्व येत असतात कारण की आपण अनुभवातून या एजपर्यंत गेलेलो असतो. पण त्याच एजसोबत आपल्याला खूप काही अनुभव असे असतात की ते नको असतात. पण
अजून किती दिवस आपण त्या गोष्टीला लांबवायचं ना. म्हणून प्रत्येकांना जर आपण माफ करायला शिकलोत, तर आपण जसं समोरच्याला माफ केलं तर समोरचा व्यक्तीसुद्धा दुसऱ्याला माफ करेल आणि अगदी बारीक सारीक गोष्टी मनात भरून न ठेवता छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत. मनात साचवून काय होणार, त्याचा त्रास अगदी आपल्या मानसिकतेवर होणार. वृद्धापन काळातही आपण जर हेच करत आहोत तर मग आपल्याला त्या गोष्टीचा इतका त्रास होत जातो की त्या गोष्टी आता नको आहेत अशा वाटायला लागतात. आणि म्हणून ह्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्या जे मी आज पॉईंट सांगितले ते अगदी आपल्याला आनंद जीवन जगण्यासाठीही आहेत. ते वयस्कर लोकांना असोत, यंग जनरेशनला असोत की मिडल एजमधल्या लोकांना असोत. तुम्हाला माझे पॉईंट कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि पॉईंट नेहमी मी तुमच्यासाठी खूप चाळून पॉईंट्स काढत असते की ज्यातून तुम्हालाही मला काही चांगल्याने सांगता येणार. तुम्हाला माझे पॉईंट्स कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. तेव्हापर्यंत माझा नमस्कार. मी पुन्हा एखाद्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला छानसे पॉईंट घेऊन येईन. तेव्हापर्यंत धन्यवाद.